तर उद्या होणाऱ्या T20 वर्ल्ड कप फायनल आधी भारतीय संघ व्यवस्थापन आणि चाहत्यांची चिंता वाढली आहे। विशेषतः जगातील नंबर 1 T20 फलंदाज अभिषेक शर्मा आउट फॉर्म खेळतोय सध्या। या वर्ल्ड कप मध्ये अभिषेक शर्माला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले। अभिषेकचा फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरतोय। यावर सुद्धा आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। संजय, या सगळ्या मॅचेस दरम्यान जर आपण पाहिलं दरम्यान फक्त अभिषेक शर्माच नाही तर नंबर 1 T20 गोलंदाज वरुण चक्रवर्ती यांच्या अलीकडील कामगिरीमुळे अंतिम सामन्यांपूर्वी संरचनेबाबत प्रश्न निर्माण झालेत। वरुण चक्रवर्तीने या वर्ल्ड कप फायनलमध्ये विकेट घेतल्या असल्या तरी बॅट्समनने त्याची धुलाई केली। इंग्लंड विरुद्ध सेमीफायनलमध्येही वरुण महागडा गोलंदाज ठरलेला होता, त्यामुळे वरुणचा फॉर्मही टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरलेला आहे। तर तिसरी महत्त्वाची बातमी ती म्हणजेच अहमदाबादच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाज प्रभावी ठरू शकतात, त्यामुळे फायनलमध्ये कुलदीपला संधी मिळू शकते। वरुणकडे मिस्ट्री स्पिनची ताकद असली तरी त्याच्या अलीकडील घसरत्या फॉर्ममुळे टीम मॅनेजमेंटला विचार करावा लागतोय। या सगळ्यावर ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी संजय, अलीकडच्या काळात जर या सगळ्या वर्ल्ड कपच्या मॅचेसमध्ये अभिषेक शर्माची खेळी तुम्ही पाहिलेली आहे, त्या संदर्भात काय नेमकं? निश्चितच भारतीय संघात दोन महत्वपूर्ण बदल खेळपट्टीवर होणार आहेत। ते म्हणजे ज्याप्रमाणे अभिषेक शर्माचा जो फॉर्म घसरला आहे तो चिंतेची बाब आहे। खरं तर खूप चांगला निर्णय घेतला होता भारतीय संघाने संजू सॅमसनला इन करायचा, तो फलदायी ठरलेला आहे। पण त्याचबरोबर अभिषेककडे जी अपेक्षा होती, जो ओपनिंग जाईल आणि भारताला मोठी धावसंख्या उभी करून देईल, एक 100 पर्यंत धावसंख्या उभी करण्यासाठी फटकेबाज फलंदाज म्हणून अभिषेकची ओळख होती, पण तो पूर्णपणे सफल खेळ ठरलेला आहे। गेले दोन महत्वाचे सामने होते, महत्वाचा मुंबईचा सामना होता त्याचे अभिषेक फेल ठरलेला, त्यामुळे फलंदाजीत एक बदल होऊ शक्यता आहे। अभिषेक ऐवजी एक नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल, पण गोलंदाजीत आपण म्हणता त्याप्रमाणे महत्वाचा बदल होणार आहे। कारण की वरुण ज्या रीतीने इंग्लंड विरुद्ध मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली, त्यामुळे वरुण आणि अभिषेक बाबत एक मोठं प्रश्नचिन्ह आता संध्याकाळच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये नक्कीच आम्ही सगळे विचारू सूर्यकुमारला की याच्यात बदल होणार की नाही। पण सूर्यकुमारचा निर्णय असेल की याच्यात आत्ता ह्या अंतिम क्षणी बदल करायचे की नाही। पण निश्चितच या दोघांपैकी एक खेळाडू निश्चितच बाहेर दिसणार आहे, पण त्याचं नाव अजून निश्चित झाले नाही। परंतु ज्या रीतीने टीमचा ओपनिंग झालं पाहिजे, कारण की मुळातच अहमदाबाद म्हणते की थोडीशी धास्ती असती भारतीय संघ जिंकणार की नाही, कारण की मागचा अनुभव तसा आहे। कारण की दोन सामन्यातही आपण म्हणावं तेवढा मोठा विजय मिळवला नाहीये, त्यामुळे एक धास्ती आहे। त्यामुळे निश्चितच भारतीय संघाचा एक नवा बदल आपल्याला उद्याच्या या अंतिम रणांगणात पाहायला मिळेल। निश्चितच संजय, या सगळ्या दरम्यान जर आपण पाहिलं तर अहमदाबादच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाज प्रभावी ठरू शकतात असा देखील निर्णय होईल, आणि मग त्यानंतर कसे बदल एकूणच होते? नक्कीच एक मोठा मुळात आतापर्यंत वर्ल्ड कपचा इतिहास पाहिला तर चेसिंग करणारा खेळाडू हा T20 मध्ये जिंकला आहे। त्यामुळे नाणेफेकी फार हा महत्वाचा कौल उद्या ह्या अहमदाबादच्या खेळपट्टीवर राहणार आहे। आता अहमदाबादचं जर वातावरण बघितलं गेलं तर पूर्णपणे 20-22 पूर्णपणे गरम वातावरण आहे, पण संध्याकाळी हा सामना होणार आहे। दवबिंदू पडायची थोडी शक्यता असते, थोडीशी थंडी पण पडते, त्यामुळे फिरकी गोलंदाजाचा नक्कीच फायदा ह्या खेळपट्टीवर होतो। फिरक्या गोलंदाजाच्या ऐवजी वरुणला बाहेर काढून अजून एक खेळाडूचा पर्याय आपल्या समोर आहे, पण तो निश्चित अजून झालेला नाहीये। त्याचे नाव कोण आहे तो पण अजून समोर आलेलं नाहीये। पण निश्चितच उद्याच्या या खेळपट्टीवर नाणेफेकी हा महत्वाचा कौल असणार आहे। जर नाणेफेकी कौल केलं तर भारत फलंदाजी घेणार का गोलंदाजी घेणार, हे पण आज जेव्हा सूर्यकुमार खेळपट्टी बघेल त्यावर हा निर्णय निश्चित होईल। कारण की ह्या वर्ल्ड कप मध्ये आपण सुरुवातीला पाहिलं असेल की चेसिंग केलं तर जास्त सोपं जातं। भारत काय करतो उद्या त्याच्या सगळ्या जगाच्या नजरा या जगाच्या सगळ्यात मोठ्या अहमदाबाद स्टेडियमकडे, अर्थातच नरेंद्र मोदी स्टेडियमकडे सगळ्यांची उत्सुकता आहे आणि डोळे लागले आहेत। निश्चित, धन्यवाद संजय ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार होतो। तसं आपण पाहतो आता फायनलच्या प्रत्येक अपडेटवर ही 24 तासची नजर असणार आहे आणि प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवणार आहे।